दुसरीकडे आखाती युद्धाचा परिणाम सांगली जिल्ह्यात जाणवू लागलाय। सांगली मिरज शहरांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे एलपीजी गॅस पंप बंद पडू लागले आहेत। त्यामुळे एलपीजी गॅसवर चालणाऱ्या तब्बल 4000हून अधिक रिक्षा बंद झालेल्या आहेत। रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे। त्यामुळे रिक्षा संघटनेकडून जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 2 तारखेला रिक्षा संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आखात देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे सांगली शहरात एलपीजी रिक्षा ज्या व्यवसाय करतात त्यांच्यासाठी एलपीजी इंधन सांगली शहराच्या पंपावर उपलब्ध नाही आहे। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला पंप आज आपण बघतोय हा पंप देखील 2 दिवसापासून बंद आहे। जिल्हा प्रशासन असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र शासन असेल त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते की आमच्याकडे मुबलक साठा आहे, पेट्रोल असेल, गॅस असेल, डिझेल असेल, याचा मुबलक साठा आहे, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका।